श्रीरामपूर तालुक्यामधील बेलापूर बुद्रुक गावामध्ये काँग्रेसची प्रचार फेरी काढण्यात आली। यावेळी सर्वप्रथम काँग्रेस पक्षाचे बेलापूर गटातील अधिकृत उमेदवार सुधीर नवले आणि गणामधील अधिकृत उमेदवार अरुण पाटील नाईक यांनी झेंडा चौकामध्ये असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालत प्रचार फेरीला सुरुवात केली। झेंडा चौकापासून ते केशव गोविंद गल्लीपासून सावता महाराज मंदिरापासून तर संपूर्ण बेलापूर गावात प्रचार फेरी काढण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते हजर होते। प्रचार फेरी दरम्यान एस9 न्यूजशी बोलताना उमेदवारांनी सांगितलं की बेलापूर सोसायटीच्या माध्यमातून आणि बेलापूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही जनतेची कामं करणार आहोत। या कामाची पावती आम्हाला नक्की मिळणार। आम्ही भरघोस मतांनी विजय होऊन येणार असा विश्वास बेलापूर गटातील उमेदवार सुधीर नवले आणि बेलापूर गणातील उमेदवार अरुण नाईक यांनी व्यक्त केला। आता बेलापूरमध्ये आम्ही आता ही फेरी काढलेली आहे आणि गेल्या 20 वर्षापासून मी काँग्रेसचं काम करत असल्या कारणाने आणि गावामध्ये काँग्रेसचं समोरचे जे उमेदवार आहेत ते अपक्ष आहेत सगळे आणि त्यामुळे गावात काँग्रेस पक्षाला चांगलं वातावरण आहे आणि निश्चितपणे बेलापूर ग्रामपंचायत आणि सोसायटीच्या माध्यमातून जे काम झालेलं आहे त्या कामाच्या जोरावर निश्चितपणे बेलापूरमधून मला लीड मिळेल अशी मला आशा आहे। ठिकाणी मी पंचायत समिती बेलापूर गणातून उभा आहे। आतापर्यंत आमच्या चांगल्या पद्धतीने म्हणजे घरापर्यंत जनतेपर्यंत पोहोचण्याच्या 2 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि अतिशय चांगला प्रतिसाद लोकांमधून मिळतो। कारण की काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमदार जयंतराव सातवे साहेब यांच्या माध्यमातून या बेलापूर आणि परिसराचा जो विकास झालेला आहे त्याच पद्धतीने मी यापूर्वी पंचायत समितीमध्ये असताना जी विकास कामं झालेली आहेत ती कामाच्या हे आम्हाला मिळणार आहे। त्याचं निश्चितच पावती आम्हाला जनता देणार आहे। त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला अनुकूल असं वातावरण आहे। विरोधी पक्षामध्ये तशा पद्धतीची एकजूट नाही, त्यांच्यामध्ये मतं विभागलेली आहेत आणि जनतेचा पूर्ण विश्वास काँग्रेस पक्षावर असल्याने काँग्रेस पक्षाने केलेल्या कामावर असल्याने निश्चितच आमचा विजय या ठिकाणी बेलापूर गटातून होणार आहे। न्यूज रिपोर्टर गोविंद साळुंके, एस9 मीडिया, श्रीरामपूर।